बंजारा वॉरियर्स बदलापूर. बॉलर नाव सुलतान, स्ट्राइकला अमोल, सचिन. पेलोच बॉल वटाल मारे ना मग बीट वेगोचा. एक जबरदस्त बॉलरचं सुलतान नावाजून जाय. वत्री हाईटचं वर वत्राच कटिंग बॉलिंग करच कट्टरचं बॉलर. हाईटेरो पुरोपूर फायदो वटावचा आणि बॅट्समॅन दबाव नाकरोचं विकेट कीपर. आंगेर बॉल लेता येणारच सुलतान वर सामना करायचा अमोल. जबरदस्त फटका वटान मारायचा वर हेड प्लेयर उभोचा आणि कॅच छोड देणोच. आता खुलतो यात केसुला प्रतिष्ठान बदलापूर आणि अब स्ट्राइक घ्यायचं सचिन 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 सचिन. चारी ओडी आवाज घुमरोचा सचिन रो बॅटिंग देखे सारू शे लोक नो खूप गर्दी करायचं. आंगीर बॉल सुलतान पेलोट बॉल है नो कट कर दोच ऑफ साइड आहे ना आणि वत्री जबरदस्त फिल्डिंग घ्यायची आता आणि एकही रन मिळव कोणी आता सचिन आहे ना. आंगीर बॉल लेता यारोच सुलतान वर सामना करे सचिन. अतिशय धीमी सुरुवात हिची आता. आजचा फटका मारोचा स्ट्रेट आहे ना आणि व जबरदस्त प्लेयर चुस्त फुस्त प्लेयर दारोचा बॉल फीड करताय फेके असताय. एक रन फक्त लियम संतोष ठेवला गया आता सचिन आहे ना. फटका मारोचा आणि बॉल फीड करायचा एक रन फक्त आणि ये 3 रन ये 1 रन ती धावसंख्या आहे की आता 3 रन. अंगात आणि वटान मार्याळ होतो परंतु वाईट बॉल नाग दिन सुलताने गंतीने वाईट बॉल आहे ती गंती. स्कोरर वाढतोय आता 1 रन. धावफलक हे गोच 4 रन. आंगेर बॉल लेताना सुलतान आणि वर सामना करावं सचिन. पर यात एक विकेट रो पतन हेगोच सचिन रो आणि सचिन आता होटो आता वळा एक जबरदस्त बॉलिंग प्रदर्शन. सुलतान एक ते मारे प्रयत्न कितो हलकोसो कट करे प्रयत्न कितो कट येगो आणि बॉल आता किपर राहते मग आणि काहीच चूक कितो कोणी आता विवेक आणि एक विकेट रो पतन यात केसुला प्रतिष्ठान बदलापूर रो आणि वर जागाली एंजारो साब अभी ना संतुष्ट खुश छेचा सचिन यात वर विकेट रो पतन हेगो जेती मातू खजातो होटो आरोच आणि डायरेक्ट आव सचिन ने आता स्कोरर करताना आरोच आता. आंगेर बॉल लेता आरो सुलतान ओव्हर समाप्ती गीच आणि अब दुसरं ओव्हर लेताना आरोच प्रवीण पवार आणि स्ट्रायकिंगचं अमोल नॉन स्ट्रायकिंगचं अभि. जबरदस्त फटका मारायचा आणि होत प्लेयर सुलतानचं हुबच बॉल पकडली तोच आणि अमोल आजी 1 रन काढले आणि स्ट्राइक चेंज हेगीच स्ट्राइक दिनोचा अभिन आणि 1 रन ती धावसंख्या वाढती 5 रन. आंगेर बॉल लेता यारोच प्रवीण एक ऑफ साइड इन बॉल तो प्रवीण रो आणि वन मारे नांदेम बीट वेगोचे आता अभी नहीं तो कभी नहीं. हलकोसो बॉल नाको लड्डू बॉल आणि बॉल वटान मार दिनोचा अभी बॉल फिल्डर धासरोचा बॉल येणार बॉल धासरोचा अंग आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण मन वाटायचे आता सरदारचं काय सरदार
3 रन निकल गए जात प्रवीण रे ये लड्डू बॉल है में आंगेर बॉल लेता आ रहा है प्रवीण आणि वर सामना कर रहा है अमोल फटका मार देना जो बॉल है ना आणि वर लार प्लेयर धासरोच आणि वत्रा जबरदस्त क्षेत्ररक्षण धीरन यातले कामयाब बेगोचा अमोल आणि ये धीर आणि ती स्कोर बोर्ड धाव संख्या वेगीचा 10 रन आंगेर बॉल लेता आ रोज प्रवीण सामना करायला अमोल बॉल उचा हवामचा वर हिट प्लेयरचा आणि कॅच आता अमोलेर विकेटर पतन हेगोचा अमोलेर जागले जारोज मनोज एक धुआधार बल्लेबाज जबरदस्त बॅट्समनचा बघे जो को मनोज आणि अभि मनवाटाची दोहेनच अभि त्या गेर 3-4 ओव्हर रेगे जो को दोहेनच रमन काढे आणि निश्चितच धाव संख्या ही 65-70 उचलली जाय आंगेर बॉल लेता प्रवीण वर सामना करायला मनोज आय जो को पेलो बॉल वटाण मार दिनो हेट प्लेयर उभोच आणि निश्चितच कॅच छुटेवाळाचा ही घणो धासतो आहे तो आणि बॉल फील्ड करताना थ्रो करेस्ताना दी रन लेम कामयाब हो जात मनोज आणि ये दी रन ती स्कोर बोर्ड पर धाव संख्या है कीचा 12 रन दिवोरे समाप्ती गिज दिवोरे समाप्ती पर धाव संख्याचं फक्त 12 रन आंगेर ओव्हर लेताना आरोच विवेक वर सामना करायला अभि 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 फुल टॉस बॉल वटान मार दिनो तो अभि आणि पांडा हो तो गेंडार नाही कॅच लेल पांडा आणि काहीच पांडा दोय हात उच करोची की एकच ओके आउट केरोच आउट विकेट आणि आता मन वाटायचा अब बॅटिंग येन अभीर जागाले जाय गजानन भाऊ बॉल वटान मार दिनोच गजानन भाऊ आणि 1 रन लिहिलंच बॉल येणार धासरोच एक फिल्डर आणि एक लेताने एकच रन संतुष्ट हेरू मागे आता गजानन भाऊ 1 रन ती स्कोर बोर्ड आहे धाव संख्या आहे कीच 13 रन तिसरो ओव्हर प्रगती पते चालूच मनोज अंग आता आणि वटाली दोच वट हेट पांडाच पण पांडा काही करू शक्याला कोणी फक्त बॉलच पकडेर काम आहे आणि बॉल पकडताना थ्रो करेस्ताना 1 रन आव एक आचो फिल्डरचं पांडुरंग पण वयनुसार अब उतरी फील्डिंग कर सके नी हल्को सो कट की तो स्ट्रेट ड्राइव मारोच गजानन भाऊ आणि सुलतान भाई फील्डिंग करेस्ताना 1 रन लेताना निश्चितच क्रीज व्यवस्थित चले जाय बंजारा वॉरियर्स चे संघनायक कोहिनूर हिरामन चव्हाण सरेरो आता आगमन हे गोच शब्द सुमन येथून स्वागत करू जो आणि मनोज चव्हाण आता मनोज भाऊ अंगात आणि एक शॉट मारोच परंतु फिल्डर आता काहीच कर सको कोणी जबरदस्त बॅटिंग यात मनोज एकंती देखील मल्ट्रीच आपल्यानं
विवेकानं एक आजचा फटका मारून आणि चौकार मारत या चौकारेर मदत येते ती धावसंख्या आहे की 20 रन. तिसरं ओव्हर प्रगतीपथ चालूच आणि विवेकेनं एक आचो फटका मारायचे आता मनोज आणि आजीबी वर मनसुबा हेनुच रे अंगात आणि विवेकाने एक तरी सिक्सर लगाडू जबरदस्त कट किरोच आणि फिल्डर एकांती थोडाशे गो बॉल मिस फील्ड होगोचे आता म्हणून वाटच निशान खेळून निशान धेरवर ना आमचं पण निशान होऊन बिलकुल छेईचा थ्रो एकी एवढीच फेकदस नाते ती मारो साळो लागस आणि निशान बिलकुल निशान छे हो न बॉले सामू भी निशान पकडेन ह्यो आणि न स्टंपे सामू भी निशान रे ओरो आणि एक बॉल पकडता हारगोच अब आणि बेसगोस एट आगेर मला वाटतं 3 ओव्हर समाप्ती की 3 ओव्हर समाप्ती नंतर स्कोर बोर्ड धावसंख्या 21 रन. बॉलर आहे नामचा अरविंद आणि हलकोसं कट किदोचे आता मनोज आणि बॉल एक मिस फील्ड गोच आणि 1 रन बळगोच आणि अरविंद भाऊन एक विनंती करूचू जे काही पट्टा बांध मेलोची मुंडेनं काने काढ ना खाऊ अलाउडचे जबरदस्त बॉलिंग आता अरविंद एकांती पहिले बॉलिंग 1 रन दिनो दुसरं बॉल डॉट किदोचा गजानन भाऊ अब वटान मारे प्रयत्न मरिये आगेर बॉल लेता अरविंद कट करे ना देव आज एक बॉल बीट हे गोच गजानन भाऊ हलकोसो आजी ऑफ साइड एन कट किदोच निश्चितच यात 2 रन लिए माय परंतु 1 रन संतुष्ट लागो आता गजानन भाऊ ना आणि स्ट्राइकअप चले गोचो मनोज आता भी जबरदस्त फटका मारे मग बीट वेळ प्रत्येक बॉल आता बीट वेरेचं धावसंख्या खूपच कमी स्कोअर बोर्ड आहे चौथं ओव्हर प्रगतीपथ चालूच आणि धावसंख्या 23 मग केला गोतो रांगड्या बी केला गोतो निशान बिलकुल शान बिछेईचा आणि ओव्हर समाप्ती 4 ओव्हर समाप्त हे गच आणि अब 5वी ओव्हर धुरा सांभाळायला आहे सुलतान आणि सुलतान आगे बॉल लेता सुलतान मनोज फुल टॉस बॉल इन हलकोसो कट किदोस ऑफ साइड दिशा होत फील्डिंग करत पांडुरंग 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 4 रन आणि आता पांडा राहते माहिती एक बॉल मिस हे गोस मिस फील्ड हे गीच आणि मिस फील्ड येते खामियाजा बघून आगे 4 रन रो मग रांगाड्या बी केला गोतो अब वयनुसार वत्रा हेतुरीनी रिटायरमेंट लेल्या लागच म्हण क्या स्वतः लाजन तरी आगीर बॉल लेता सुलतान सामना करावा मनोज जे फटका मारे ना दे मनोज आता बिटवेरोस सुलतान एक जबरदस्त कटर बॉलरचं आगीर बॉल लेता जो सुलतान और सामना करावा मनोज आजचा फटका मारा जो वाटत आहे परंतु हेट प्लेयरचा बॉल उचा हवामचं आणि तावडोचं आणि तावडेम काही हे सगळ्यांनी 1 रन लिहिलं त्याचं आणि 1 रनेर मध्ये देतील स्कोर बोर्ड आहे धावसंख्या आहे गीचं 29 रन आणि अब स्ट्राइकेपचं गजानन भाऊ जर हाई 6 मारो तो कोयनीर हिरा तर्फे 1000 एकर बक्षीस राळोस 6 मारे प्रयत्न भी कोण किदो गजानन भाऊ हलकोसो ऑफ साइड एंड एक ड्राइव्ह किदो आणि 1 रन लेल द्यायचं दुसरे रन धाडायचं आणि 2 रन लेल द्यायचं मन वाटायचं थ्रो व्यवस्थित आहे कोणी 3रे रन धासली द्यायचं तिसरं थ्रो करताना फेकेस्तानी बॉल हाई अब बाउंड्री समझारोच आणि निश्चितच अडाली आणि हाई थ्रो ओव्हर थ्रो 4 रन चले गोच आणि 7 रन री शक्यतो अंपायर की आपण काही डिसिजन जगू 4 ओके 4 8 रन हाई एक बॉल असोच की जगे येर बरोबरी हा चौका घे कोणी काय
कोणी घे ओके 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 4 रन सॉरी आजी एक मनोज बॉल मार्जिनोचा फटका अरविंद झासरोच 1 रन लिहिलं त्याचं आणि दुसरे रन निश्चितच भाषेर येते पण धाटे कोणी आणि 1 रन येते स्कोअर बोर्ड धावसंख्या 34 रन 34 34 रन 5 ओव्हरेમાં केसुला प्रतिष्ठान 34 रन काढायचं आणि 35 रन आवश्यकता चला केसुला प्रतिष्ठानचे संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अमोल भाऊ आपला संघ 11 खेळाडू घेऊन ग्राउंड मध्ये जायचं आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या अमोल भाऊ. चला केसुला प्रतिष्ठान लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अमोल भाऊ कोणताही विलंब न करता नाही तर पेनल्टी लागेल. तुमचे हिरामन चव्हाण केसुला प्रतिष्ठानचे प्रतिनिधी केसुला प्रतिष्ठान संघाला विनंती की ताबडतोब क्षेत्ररक्षण लगाल्यानो याच्यानंतर सेमी फायनल मॅच वाळीचं तरी कोणताही विलंब न करता जल्दी ते जल्दी फील्डिंग लगा लेनो आणि ती अंपायर जो येते आवली वो अंपायर केसुला प्रतिष्ठान ते
हिरामन चव्हाण यांचा पहिलाच सामना हा डेब्यू मॅच म्हणून ते खेळत आहेत. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आणि फलंदाज पण आहेतच ते. कोणती त्यांनी झेल पकडली तर निशांत चव्हाण यांच्याकडून 1001 रुपये देण्यात येईल. हिरामन चव्हाण साहेब यांनी लक्ष देऊन ऐकून घ्यायचं आहे. अंपायरसाठी अजय मनोज आणि प्रदीप अंपायरचं काम पाहतील. बंजारा वॉरियर्स या संघाला 38 धावांची आवश्यकता आहे. 37 धावांची आवश्यकता आहे. 30 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता. चांगल्या रीतीने केसुला प्रतिष्ठानने जवळजवळ 36 धावा ठोकल्यात. बॉलरचं नाव सांगा. गोकुळ. गोकुळ पांडुरंग चव्हाण जर यांनी या चेंडूवर षटकार मारला तर प्रवीण पवार यांच्यातर्फे त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. आणि हा उत्तुंग असा मारलेला फटका पांडुरंग चव्हाण यांच्या बॅटमधून निघाला. चौकार. गुड बॅटिंग पांडू. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या आणि याचबरोबर संघाची धावसंख्या 11 धावावर पोहोचलेली आहे. आणि पुढचा चेंडू पांडुरंग चव्हाण यांना उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. आणि इथे झेलबाद झालेला आहे पांडुरंग चव्हाण. आणि पुढचा फलंदाज चंद्रकांत. पांडुरंग चव्हाण मंचाकडे आणि 5,000 रुपयाची बक्षीस घेऊन जाणे.
उत्कृष्ट असा शॉट मारला तो चंद्रकांत सरांनी आणि मला वाटतं झेल सोडलेला आहे. 1 ओव्हर 12 धावा. चांगल्या रीतीने चांगलेला हा सामना. बंजारा वॉरियर्स संघाचा पडदा भारी दिसतोय. केसीला प्रतिष्ठान महेश दुसरी ओव्हर घेऊन येतोय. महेश सामना करतो चंद्रकांत. परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारला आणि मला वाटतं 4 धावा. डीजे खेळायचं नाहीये, बाहेर खेळायचं आहे. परत एक उंचावून मारलाय लेग साईडच्या दिशेने आणि मला वाटतं 6 धावा. उत्कृष्ट असे बल्लेबाज आहेत ते चंद्रकांत. मुंबई पोलीस मध्ये सध्याला कार्यरत आहेत. उत्कृष्ट गोलंदाज पण आहेत आणि बल्लेबाज पण आहेतच चंद्रकांत. बॅक टू बॅक एक चौकार आणि एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. बावीस धावा झालेल्या आहेत. अवघे 15 धावांची आवश्यकता बंजारा वॉरियर संघाला. 13. परत एक बॉल मला वाटतंय नो बॉल. नो +1. अवघ्या 11 धावांची गरज आहे. आता ह्याच ओव्हरमध्ये मॅच परत एक उंचावून मारलाय आणि मला वाटतं हा पण षटकारच असेल. षटकार. अजय राठोड उत्कृष्टाचे बल्लेबाज आहेत ते. कर्नाटकवरून बिलॉंग करतात ते. नेहमीच युट्यूबच्या माध्यमातून त्यांना बघू शकता. चांगले फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून नेहमीच दिसते. मला वाटतं अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे बंजारावाल्या संघाला. 2च ओव्हरमध्ये सामना हा संपत आहे. आणि उत्कृष्ट असा बॉल टाकला होता आणि डॉट बॉल. परत एकदा उंचावून मारला लेग साईडच्या दिशेने आणि 4 धावा. मला वाटतं अवघ्या 2 धावांची आवश्यकता असेल. 1 धावाची आवश्यकता आहे बंजारावरीच्या संघाला. उत्कृष्ट अशी फटकेबाजी करून अजय आणि चंद्रकांत सामना एकतर्फी असा झुकून टाकलाय. मला वाटतं याच्यानंतर टॉस होणार आहे. आजच्या सेमीफायनलचा सामना असेल. उत्कृष्टाचा सामना. साई ऑलिम्पिक वर्सेस बंजारा वॉरियर्स. दोघं एकाच संघामधून बिलॉंग करतात पण आज आमने सामने एकामेकाविरुद्ध महायुद्ध असा सामना असणार हा. तरी मी राहुल सर बंजारा वॉरियर्सचे कॅप्टन यांना विनंती करतो की स्टेजवरती यायचं आहे आणि टॉस सोडून घ्यायचा आहे. आणि केशुलापूरचा संघ चांगल्या रीतीने तुम्ही खेळलात. हिरामन चव्हाण सारखे प्लेयर तुम्ही घेऊन खेळलात तरी तुमचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल मला वाटतंय चंद्रकांत. उत्कृष्ट अशा 3 षटकार आणि 1 चौकार त्यांनी खेळलेले आहेत. चंद्रकांत